आता आपल्याला शीट बनवायची आहे. त्यासाठी मी हे डो तयार करून गेला. हा डो कशाचा आहे? येस, हा डो आहे ऑब्वियसली आपल्या साध्या पिठाचा, गव्हाच्या पिठाचा. येस, आपण पहिले पोळी लाटून घेऊया आणि मग त्यामध्ये आपली ही स्टफिंग भरून आपले रोल तयार करूया. तर हाच एक ट्विस्ट आहे की आपण कॉर्नची स्प्रिंग रोल शीट न तयार करता साध्या गव्हाच्या पिठाने एक पोळी तयार करायची आहे आणि त्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे आणि त्यांना आपल्याला फ्राय करायचं आहे. लेट्स गो.
मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहे स्प्रिंग रोल, आणि तेही विदाऊट यूजिंग स्प्रिंग रोल शीट. ओ माय गॉड, आहे ना ट्विस्ट. आणि त्यासाठी आपण ही स्टफिंग तयार केली आहे, ज्यामध्ये आहे गाजर, कॅबेज, कॅप्सिकम, ओनियन आणि सम मसाले, चिली फ्लेक्स वगैरे. त्यांना आपण फ्राय करून घेतलं आहे. याची पण रेसिपी तुम्हाला मिळेल. प्लस आपण एक चायनीज सॉस तयार केलेला आहे डीप म्हणून. त्यामध्ये आपल्याला आपले स्प्रिंग रोल डीप करून खायचे आहेत, सर्व करायचे आहेत. राईट, चला तर बनवूया शीट. मळून ठेवलेलं आपण 10 मिनटं रेस्ट झालेलं आहे. आता आपण एक पोळी घालूया आणि त्या पोळीला ठेवायला आपण ते एक रेस्ट ठेवलेलं आहे की ज्याच्यावर पोळी चिटकणार नाही. पहिले पोळी घालूया एक छोटीशी. एक मीडियम साईजची पोळी. आपल्याला पोळी एकाच साईडने शिजवायची. जशी ही शिजलेली आहे, ही हा साईड असाच ठेवायचा, कारण की आपल्याला ह्या साईडने त्याला फ्राय करायचा आहे. या आतमधल्या साईडमध्ये आपल्याला फिरिंग भरायची, म्हणून मी हिला अशीच ठेवणार. आता हे आपण एका साईडनी बघा कच्ची ठेवलेली आहे, अर्धी कच्ची, आणि एका साईडनी शिजलेली आहे. तर या शिजलेल्या साईडला आपण फिल करायचं आहे आपल्याला. तर मेन कसं आहे की आपल्याला कधी कधी थोडं प्रॅक्टिकल पण व्हावं लागतं. बघूया काय होऊ शकतं ते. राईट, ही माझी स्केल आहे. मी स्टडी करत असते, काहीतरी करत राहते. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हिला केलं आहे. आता ह्याला असं ठेवायचं, यामध्ये आपली फिलिंग भरायची आहे. थोडी जागा सोडून भरायची. ठीक आहे, ही आपली स्लरी आहे कणकीची, म्हणजे पीठ घालून आपण त्याला ओलं करून घेतलेलं आहे. त्यांना फोल्ड करून असं, देन असं करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी मी ही स्लरी लावणार. आपला स्प्रिंग रोल रेडी झालेला आहे फ्राय करायसाठी. राईट, आता हा आपला एक आपण म्हणजे खूप मेजरमेंट घेऊन वगैरे केलेला आहे, पण आता आपल्याला सपोज टू बी नाही असं काही करायचं आहे. सिम्पल आहे. इथे आपल्याला आपलं स्टफिंग भरायची आहे, ती पण थोडी जागा सोडून भरायची आहे. ठीक आहे, आपल्याला या साईडला आता लावून घ्यायचं आहे स्लरी. ठीक आहे, अशा पद्धतीने.
हा आपला एक रोल तयार झालेला आहे. म्हणजे हा आपण एकदम मेजरमेंट घेऊन केलेला परफेक्ट रोल आहे. आणि हा आपला साधा सिंपल हाऊसवाईफवाला रोल आहे. तुम्हाला कसं करता येतं तुम्ही तसं करा. चला त्याला फ्राय करायसाठी ठेवूया तेल गरम करायला. आपलं तेल गरम झालेलं आहे. दुसऱ्या साईडने पण झालेला आहे. छान असाच कडक करायचा आहे. त्यावेळेस तो क्रंची वाटेल छान. आता अशाच प्रकारे आपण सगळे तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले स्प्रिंग रोल रेडी झाले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत, छान क्रंची. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आता स्प्रिंग रोलचा बिझनेस करायचा का? बिलकुल करू शकता स्प्रिंग रोलचा बिझनेस. पण पोळी ही घरीच सर्व करायची. स्प्रिंग रोलचा बिझनेस करण्यासाठी आपल्याला स्प्रिंग रोल शीट कॉर्नपासनं बनवणं शिकावं लागेल. त्यावेळेसच आपण त्याचा बिझनेस करू शकू. तर नक्की ट्राय करा आणि बिझनेसही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.